सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचे दाखवून 28 लाख रुपयांची फसवणूक। गॅस पंपाची फ्रँचायझी देतो असे म्हणून गंगाखेडच्या व्यापाऱ्याकडून 28 लाख रुपये उकळले। नागपूर येथील फॉर्च्यून पेट्रोलियम आणि ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची फ्रँचायझी मिळवून देतो असे म्हणून गंगाखेड येथील कापड व्यापारी गंगाधर वसंतराव कुरुडे यांची नागपूर येथील 3 व्यापाऱ्यांनी एकूण 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मंगळवारी रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फॉर्च्यून पेट्रोलियम आणि ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची एका वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्या जाहिरातीनुसार फिर्यादीने अर्ज केला होता। त्यात मुख्य आरोपी राजेश नायरने इतर 2 आरोपी राहुल शिंदे आणि सचिन दुधे या दोघांची ओळख फिर्यादीशी करून दिली। त्यानुसार तिन्ही आरोपींनी संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी फिर्यादीकडून 27 लाख रुपये तथाकथित कंपनीच्या खात्यावर जमा केली आणि बाकी रक्कम फोन पे द्वारे अदा केली। फिर्यादीने आरोपींना एकूण 28 लाख रुपये दिले। त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीने फ्रँचायझी कधी देणार म्हणून तगादा लावला असता आरोपींनी फोनवरील संपर्क बंद केला। यावरून फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर हे करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सतीश सिरस्कर, गंगाखेड, परभणी। 28 लाख रुपये दिले, 17 लाख रुपये बाकीची रक्कम बाहेर दिली। आता ऑन कॅश दिली। ऑन कॅश दिली। त्याच्यानंतर तुम्हाला कुठं बोलवलं? मग नागपूरला बोलवल्याच्या नंतर काय झालं? नागपूरला बोलवल्यानंतर त्यांना ते कागद दिले, देतो म्हणून सुट्या पण देते ना, पैसे काही दिले नाही वापस। बरं, 4 वर्ष झाली, 5 वर्ष पोलीस धमक्या देत आहे। बरं, आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली का? हो, दिली। FIR फाटला का? फाटलाय। हो, ठीक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.